हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहात सगळे? आय होप सगळेजण तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. आजचा आमचा व्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आज आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत जात आहोत डॅलसमधल्या फेमस रियुनियन टॉवरला. सो आज माझ्यासोबत माझे हस्बंड, आमचे हे तिघं किड्स आणि पप्पा मम्मी जे भारतातून आलेत आता सध्या. सो त्यांच्यासोबत आम्ही हा स्पेशल डे घालायचं ठरवलं आहे आणि एकदम जवळपासच आहे माझ्या घराच्या. सो आम्ही ठरवलं की आता आपण रियुनियन टॉवरला जाऊया आणि तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करूया. चला तर मग तुम्ही सुद्धा आमच्यासोबत हा ब्युटिफुल फॅमिली ट्रिपमध्ये सहभागी व्हा. सो गाईज, आता आम्ही कारमध्ये आहेत आणि रियुनियन टॉवरकडे निघालो आहेत. आउटसाईड वेदर तर खूप हॉट होतं, कारण की वेदर आता सध्या इथे समर चालू आहे, उन्हाळा चालू आहे. त्याच्यामुळे बाहेरचं वातावरण तर एवढं गरम आहे, पण सगळं काही एकदम असं छान पण होतं. म्हणजे एकदम व्ह्यू एकदम ब्युटिफुल होता. रोड्स हे सगळं बघायची इथं मज्जाच वेगळी असते. आणि पप्पा मम्मी तर आता इंडियातून आलेत, त्यामुळे डॅलसमधले रोड्स, बिल्डिंग, सराउंडिंग्स तर ते खूप एन्जॉय करत आहेत. आणि किड्स पण खूप एक्सायटेड होते आणि सारखे विचारत होते, आलं का रियुनियन टॉवर. पण आम्हाला ते जवळ होतं, पण पोहोचायला तरी टाईम लागतोच ना. सो कारमध्ये अशाच गप्पा, हसणं आणि मस्ती करत आमचा हा प्रवास सुरू होता. तुम्ही सुद्धा घरी बसल्या आमच्या डॅलस शहराचा आनंद घ्या आणि व्हिडिओ कुठून बघतायत ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करत जा. व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला आमच्या डॅलसमधले सगळे छान छान रोड्स, किती वेगवेगळ्या प्रकारचे रोड्स असतात इथे ते दाखवत असते आणि इथली रचना कशी असते रोड्सची ते सुद्धा दाखवत असते, ब्रिजेस वगैरे. सो हा उद्देश असतो बाहेरचा व्ह्यू दाखवायचा या व्हिडिओमधून. फायनली आम्ही पोहोचलो आम्हाला ज्या डेस्टिनेशनवर पोहोचायचं होतं आणि आता आम्ही तिथे पोहोचलो आहेत. आणि आता लेट्स सी कसं वाटणार तो एक्सपिरियन्स. हे आहे ते रियुनियन टॉवर, जिथे आपल्याला एवढ्या वरती जे जे सर्कल दिसते गोल, तिथे पोहोचायचं आहे. सो फायनली वी रिच द रियुनियन टॉवर आणि समोरून पाहिल्यावर ते टॉवर अजूनच ग्रँड दिसतंय. सो सगळे मिळून आता एंट्रन्सकडे जातो, कारण की तिथे पहिले तिकीटचं दाखवून चेक इन वगैरे करावं लागतं. तिथे ते सुद्धा आपले फोटोज काढतात, जे घरी जाताना आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. सो असं काही सगळं तिथे चालेल फर्स्ट एंट्रन्सला. लेट्स सी. किड्स तर आधीच पुढे पुढे पळत आहे आणि पप्पा मम्मी तर अजूनच एक्सायटेड आहे की कसं असणार आहे वरती, कुठे आणलं हिने, काय दाखवते हे सगळं बघायला. सो आता आम्ही आतमध्ये पोचलो फायनली आणि एवढं नीट अँड क्लीन होतं, सगळं ब्युटिफुल होतं. मस्त तिथे थोडेफार फोटोज काढले आणि कारण की तिथे थोडा टाईम होता ओपन व्हायला. ते ऑलरेडी ओपन होतं, पण लिफ्ट यायला टाईम होता, म्हणून आम्ही तिथे थोडा टाईमपास केला. हे वेलकम टू रियुनियन तिथे लिहिलेलं आहे. तिथून आतमध्ये गेलं की तिथे लिफ्ट आहे. आता आम्ही सध्या इथे सगळे चेक इन वगैरे तिथे आजूबाजूने चालू होते. मम्मी दाखवत होती की एवढ्यावरती जायचं आहे, असं हे का बघायचं आपल्याला असं. सो आता आम्ही फायनली लिफ्टच्या साईडला चाललो आहे. तिथे जे ग्रीन तिथे लोक उभे आहेत, तिथे प्रत्येक फॅमिलीला उभं करून करून फोटोज काढतात. आता आम्ही एलिव्हेटरमध्ये जात होतो आणि द एलिव्हेटर इज अ सुपर फास्ट. फक्त काही सेकंडमध्येच आम्ही ऑब्झर्वेशन डेकवर पोहोचलो. सो आता आम्ही फायनली ऑब्झर्वेशन डेकवर पोहोचलो होतो. आता तुम्ही सुद्धा आमच्यासोबत हा व्ह्यू नक्की एन्जॉय करा.
वाव, व्हॉट अमेझिंग व्ह्यू. संपूर्ण डॅलस सिटी आपल्याला इथून समोर दिसते. हायवे, स्कायस्क्रॅपर्स, ब्रिजेस सगळं काही इतकं सुंदर दिसतंय. ह्या पूर्ण म्हणजे असं बाल्कनी टाईप होतं ते, तिथून तुम्ही बाहेर बघू शकता. किड्स तर खूप खुश होते हे बघून. ऑफकोर्स आम्ही पण खुश होतो, आम्हाला पण खूप सुंदर वाटत होतं. आणि पप्पा मम्मींसाठी तर सगळ्यात जास्त म्हणजे छान एक्सपिरियन्स होता. त्यांना तर असं वाटत होतं एवढ्या वरतून, आणि हे रस्ते का काय आहेत. मम्मी तर बोलते कार चालतात ते असं वाटतात की झुरळं चाललेत. सो असा हा सुंदर व्ह्यू आम्ही बराच वेळ तिथे एन्जॉय करत होतो. आणि याच्याबद्दल थोडक्यात काही माहिती सांगितली तर हा रियुनियन टॉवर 1978मध्ये ओपन झाला आहे. आणि हा टॉवर ऑलमोस्ट 561 फीट उंच आहे. आणि डॅलसमधला हा एक आयकॉनिक लँडमार्क आहे. आणि रात्री यावरचे LED लाईट्स खूप सुंदर दिसतात, आणि त्यामुळे ह्या टॉवरचं अजून सुंदर आकर्षक दिसतं. सो रात्रीचा व्ह्यू आम्हाला अजूनपर्यंत एकदा पण बघायला मिळाला नाही, कारण की किड्समुळे आम्ही येतो आणि लवकर निघून जातो. आजचा सुद्धा असाच प्लॅन होता सनसेटपर्यंत थांबायचा, पण ते एवढं पण खूप मोठं नाही की तिथे चांगले 5-6 तास घालवता येतील. तिथे 3 तास इज इनफ ओव्हर डे. सो आम्ही तिथे थांबलो बराच वेळ, पण आता समर चालू आहे, दिवस खूप लेट मावळतो, त्यामुळे आम्हाला तो रात्रीचा व्ह्यू ह्या वेळेसुद्धा नाही बघायला मिळाला. सो आजचा बेस्ट पार्ट होता हा, म्हणजे की आम्ही सगळी फॅमिली टाईम एकत्र घालवत होतो. किड्स पण मज्जा करतायत, पप्पा मम्मी पण मज्जा करतायत. मी आणि माझ्या हजबंडने तर खूप फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि पप्पा मम्मी तर भारतातून आल्यामुळे त्यांच्यासाठी तर हा एक्सपिरियन्स खूप मस्त होता. आणि ऑफकोर्स त्यांचा आनंद बघून, त्यांना जे छान मज्जा येते ते बघून मला पण मज्जा येते. त्यानंतर आम्ही खूप सारे फॅमिली फोटोज काढले, सेल्फीज काढले. आणि आजच्या ह्या सगळ्या मेमरीज आम्ही पुन्हा जपून ठेवू सगळ्या. सो तुम्ही व्हिडिओ कुठून बघितला ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हालासुद्धा हे बघायला मज्जा आली की नाही ते नक्की कॉमेंट करून सांगा. सो माझाच उद्देश असतं की म्हणजे स्वतःचे तोंड दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला आउटसाईड व्ह्यू दाखवू माझ्या व्हिडिओमधून, आणि तुम्हाला खूप खूप एन्जॉय करता येऊ दे माझ्या व्हिडिओमधून. हे मी पप्पा मम्मींचे व्हिडिओ बनवत असते, त्यांना सांगत असते की गाईड करत असते की असा व्हिडिओ बनवू आपण तुमचा, तसा व्हिडिओ बनवू तुमचा. सो ते मला फॉलो करत असतात. तिथे विल यू मॅरीचा मस्त बॅनर असं डेकोरेशन केलेलं होतं. तिथे आम्ही छान छान फोटोज काढले, पप्पा मम्मींचे पण फोटो काढले. त्यांना हे सगळं एक्सपिरियन्स सगळं असं फर्स्ट टाईम असतं, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कधीच हे अनुभवलं नाही आहे. सो मी म्हणजे मी विचार करते की त्यांनी सगळी प्रत्येक गोष्ट एन्जॉय करावी आता ते इथे आले तर. त्यानंतर पप्पा मम्मींनी एक छोटंसं लग्नसुद्धा एन्जॉय केलं, जिथे एका कपलने एकमेकांना प्रपोज केलं होतं. माझे पप्पा मम्मी तो कसे हसतात बघा ते लग्न बघून, की अरे बापरे अशी पद्धत असते इथे लग्नाची. त्यानंतर आता आम्ही खाली जाण्यासाठी एलिव्हेटरकडे परत आलो होतो. आता आम्ही निघणार होतो इथून, झालं होतं आमचं सगळं मज्जा मस्ती करून. सो गाईज आजचा रियुनियन टॉवर फॅमिली ब्लॉग इथेच संपतोय. फायनली आम्ही खाली आलो होतो आणि आज आम्ही खूप एन्जॉय केला, भरपूर आठवणी मेमरीज तयार केल्या फॅमिलीसोबत, पप्पा मम्मीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापैकी तुमचा फेवरेट मोमेंट कोणता होता ते नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रियुनियन टॉवर, थँक यू सो मच फॉर ब्युटिफुल मेमरीज. बाय बाय एव्हरीवन, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. टेक केअर.